भारतीय धम्म संघाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 30 डिसेंबर रोजी कोल्हापूर शाहू स्मारक येथे सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्म चळवळ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार मुंबईचे मोगगलान श्रावस्ती आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक आशालता कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक चौकाकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली। भारतीय धम्म संघाचा 25वा वर्धापन दिन 30 डिसेंबर 2025ला भारतीय धम्म संघाच्या वतीने शाहू स्मारकमध्ये साजरा होत आहे। यासाठी या दिनाच्या निमित्तानं जाहीर धम्मदेशनेचं आयोजन केलेलं आहे। या धम्मदेशनेसाठी मुंबईच्या मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका आशालता कांबळे या धम्मदेशक आहेत। त्यांचा धम्मदेशनेचा जो विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळ। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम चित्रकार मोगलान श्रावस्ती हे हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 56ला बुद्धाचा विज्ञानवादी धम्म दिला आणि हाच बुद्धाचा विज्ञानवादी धम्म घेऊन धम्मसंघ गेली 24 वर्षे काम करतो आहे आणि 24 वर्षाच्या या आमच्या उपक्रमामध्ये आजपर्यंत 244 धम्मदेशना झालेले आहेत। दर महिन्याला एक प्रमाण। इथून पुढे पूर्वी आम्ही धम्मसंघ कोल्हापूर म्हणून काम करत होतो, परंतु याचं क्षेत्र, याची व्याप्ती वाढवावी आणि दूरपर्यंत विज्ञानवादी धम्माचा प्रचार प्रसार करावा या हेतूनं भारतीय धम्म संघ असं नवं संबोधन या संघानं धारण केलेलं आहे। याचाच भाग म्हणून केवळ कोल्हापुरातच नव्हे तर कोल्हापूरच्या बाहेर धम्मसंघ काम करणार आहे। येत्या 17 तारखेला मुंबईमध्ये या अनुषंगानं जाहीर धम्मदेशना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आयोजित केलेले आहे आणि याच पद्धतीनं धम्मसंघ पुढे काम करणार आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, लोकांनी मोठ्या संख्येनं या धम्मदेशनेला हजर राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विज्ञानवादी धम्म घेऊन या भारतीय संविधानाला पोषक असणारी जी व्यवस्था आहे ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये योगदान द्यावं, असं मी जाहीर आवाहन सर्वांना करतो। जय भीम।